काय चाललंय काय म्हणते म्हैस? काय नाही बघा गाभा नाही सध्या. काय यंदा लय नुकसान झालं सोयाबीनचं. अरे जवळ राणा दादा आहे का तर 100% नुकसान भरपाई मिळणार. बघ तू लिहून घे. बघा रामभाऊ, खायला बाप गेला मरून, पोरग इथं पाचा पाचा थुकत गेम खेळत बसले. आई संसार करा. अरे तुला लाज वाटते का थोडी? तर जरा कामधंद्याचं बघा. होय लशाना ठीक आहे. चला रामभाऊ. काय राजू भाऊ काय म्हणता? काय नाही बाबा, बरं आहे. काय ते जेवण राहून ते रामभाऊ सारखं माझ्या मागे किरकिरीच असते. सुपारी खायलो सुपारी खाऊ नको, मग गेम खेळायला लागलो गेम खेळू देना गेले ते सारखं किरकिर 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 त्यांची. आणि त्या राणा दादाचे गुणगान या दोन गोष्टीशिवाय माझ्या मागच काहीच बोलत नाही. आता कसं बोललास मुद्द्याचं? आपल्याला जसं मतदान आलं का नाही तुम्हाला माहित आहे, जसं तुम्ही म्हणताल तशी पूर्वदशा आहे आपली. राणा दादाला तर आपण चुकून मतदान टाकलं. चल चल, तुला ह्या गोष्टी सुपारी सारखं. अरे जेव की गुडू, किती वेळ बसतो असाच गेमच्या नादात? जेवण्यावर सुद्धा लक्ष नसतंय तुझं. होय चल दवाखान्यात. उठ 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 उठ, चल चल. रिपोर्ट बघितले ताई, तो तंबाखू सुपारी वगैरे काय खात होता का? ताई, तुमच्या मुलाला तोंडाचा कॅन्सर डिटेक्ट झाला. त्याचा इलाज आपल्याकडे होत नाही. एक तर सोलापूर नाहीतर एक पुण्याला जावं लागेल. अंदाजे खर्च तर किती येईल सांगा? ह्याला खर्च 10 ते 12 लाख लागेल. हा जेवणराव, हा रामभाऊ बोल की. काय कळाला का? वहिनी हाव का घरात? काय म्हणले डॉक्टर? काय म्हणले? काय रक्ताची उलटी झाली ती, सकाळी दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणले ह्याचं ऑपरेशन करावं लागेल, 10-15 लाख रुपये खर्च लागेल म्हणले. आमच्याकडे तर रुपया नाही. काय करावं आता आम्ही? काय करायचं आता? देव काळजी करल ती करल बघा. देव ठेवेल तसं राहायचं आपल्याला. काय करील ती देवच करील. वहिनी अहो, देव तर तुमच्या घरातच आहे. उद्या सकाळी आपल्याला मुंबईला जायचंय. आपल्या गुड्याला नीट करून आणायचंय. तुम्ही तयारी चला. करा. होय होय करतो तयारी आम्ही. कसा आहे वहिनी दवाखाना? चांगला आहे का नाही? राहण्याची सगळी सोय झाली, माझं पोरग नीट झालं. बघा तुमचा 10-12 लाख रुपये खर्च वाचला. चांगलं आहे दवाखाना. माझ्या पोराला नीट केलं दवाखान्यात, हे चांगलं झालं. आपलं लय उपकार झाले तुमचे. लय उपकार. वहिनी माझे कशाला उपकार म्हणताय? मानायचे तर त्या माणसाचे उपकार मान.